विद्यार्थी मित्र हो, सर्वांना माझा नमस्कार. सामाजिक मानसशास्त्र या पेपरमधील प्रकरण क्रमांक 1 सामाजिक मानसशास्त्राची प्रस्तावना या प्रकरणाच्या अगदी आपण अंतिम टप्प्यावर आहोत. या प्रकरणामधील सामाजिक मानसशास्त्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या विविध संशोधन पद्धती आहेत त्यामध्ये पद्धतशीर निरीक्षण, दुसरा प्रायोगिक पद्धती आणि तिसरी अभ्यास पद्धती आणि ती म्हणजे सहसंबंध पद्धती, अशा 3 पद्धतींचा अभ्यास करणार आहोत असं मी तुम्हाला मागील लेक्चरला बोललेलो होतो. त्यापैकी पहिला जो प्रकार होता तो म्हणजे पद्धतशीर निरीक्षण आणि या निरीक्षण पद्धतीचा आपण मागील तासाला अभ्यास केलेला होता. आज आपल्याला काय पाहायचं आहे तर आज आपल्याला सामाजिक मानसशास्त्रामध्ये वापरली जाणारी दुसरी प्रमुख संशोधन पद्धती आणि ती म्हणजे प्रायोगिक पद्धती. या प्रायोगिक पद्धतीचा आजच्या ऑनलाईन तासाला आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर बघूया मग नेमके प्रायोगिक पद्धती काय आहे आणि तिचा सामाजिक मानसशास्त्रामध्ये कशा पद्धतीनं वापर केला जातो. विद्यार्थी मित्र हो, प्रायोगिक पद्धती हिला इंग्रजीमध्ये एक्सपेरिमेंटल मेथड असं म्हटलं जातं. मानसशास्त्रामध्ये प्रामुख्यानं आणि सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धती म्हणजे प्रयोग पद्धती होय. खरं तर निरीक्षण पद्धतीचा ज्यावेळेला आपण अभ्यास केला त्यामध्ये मी तुम्हाला बोललो होतो की निरीक्षण पद्धती ही जवळपास सर्वच शास्त्रामध्ये सर्वसामान्यपणे वापरली जाणारी पद्धती म्हणून ओळखली जाते. मात्र प्रयोग पद्धती जिला आपण प्रायोगिक पद्धती असं म्हणतो तर या प्रायोगिक पद्धतीचा वापर काही विशिष्ट शास्त्रामध्येच केला जातो. विशेषतः जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र किंवा भूगोल आणि त्याचबरोबर मानसशास्त्रामध्ये जास्तीत जास्त वापरली जाणारी पद्धती म्हणजे प्रयोग पद्धती म्हणून ओळखली जाते. तसं पाहायला गेलं तर प्रयोग पद्धती आज आपण एक सर्वोच्च दर्जाची, एक जास्तीत जास्त निष्कर्ष देणारी किंवा ज्या पद्धतीला जास्तीत जास्त विश्वसनीयता किंवा यथार्थता लाभलेली अशी पद्धती म्हणजे प्रयोग पद्धतीला आपण ओळखतो. मात्र या प्रयोग पद्धतीचा उगम जर झाला असेल तर तो म्हणजे निरीक्षण पद्धतीमधून झालेला आहे. म्हणजेच प्रायोगिक पद्धतीचा मूळ आधार कोण असेल तर ती निरीक्षण पद्धती आहे. ही आपण विसरता कामा नये. प्रायोगिक पद्धती आज एक उच्च दर्जाची प्रयोग पद्धती म्हणून ओळखली जाते आणि तिचा जास्तीत जास्त अभ्यास आपण कुठं करतो, मानसशास्त्रामध्ये केला जातो किंवा या पद्धतीचा वापर करून आपण मानसशास्त्रामध्ये विविध प्रकारचे निष्कर्ष असतील, विविध प्रकारचे सिद्धांत किंवा नियम मांडले जातात. जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ पद्धती म्हणून सुद्धा या पद्धतीला ओळखलं जातं. विद्यार्थी मित्र हो, प्रायोगिक पद्धतीचा जर जनक कोण असेल तो जनक विल्यम वोंट आहे. बघा मी दाखवलेला आहे तुमच्या स्क्रीनवर की प्रायोगिक पद्धतीचा जनक म्हणून विल्यम वोंटला ओळखलं जातं. मात्र सामाजिक मानसशास्त्रामध्ये म्हणजे हा जो आपण पेपर शिकत आहोत या सामाजिक मानसशास्त्रामध्ये 1920 मध्ये या प्रायोगिक पद्धतीचा वापर F.H. आल्पोर्ट या मानसशास्त्रज्ञानं केलेला आहे. दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. विल्यम वोंट हा जो आहे त्यानं प्रायोगिक पद्धतीचा जनक किंवा फादर ऑफ एक्सपेरिमेंटल मेथड म्हणून त्याला ओळखलं जातं. मात्र आल्पोर्ट या मानसशास्त्रज्ञानं सामाजिक मानसशास्त्रामध्ये प्रायोगिक पद्धतीचा पहिल्यांदा वापर केलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, तर हा जरा थोडासा प्रास्ताविकाचा भाग. आता आपल्याला प्रयोग म्हणजे नेमकं काय पाहायचं आहे. तर प्रयोगाची व्याख्या तुमच्या स्क्रीनवर मी दाखवलेली आहे. प्रयोगामध्ये मगाशीच मी सांगितलेलं होतं की प्रयोगाचा मुख्य आधार जर कोण असेल तर ती म्हणजे निरीक्षण पद्धती. म्हणजेच निरीक्षण पद्धतीचा मधूनच उगम प्रयोग पद्धतीचा झालेला आहे आणि म्हणूनच व्याख्या करताना मी त्या ठिकाणी निरीक्षण पद्धतीचा देखील उल्लेख केलेला आहे. बघूया नेमकी व्याख्या काय आहे. तर विद्यार्थी मित्र हो, प्रयोग म्हणजे नियंत्रित परिस्थितीत केलेलं निरीक्षण म्हणजे प्रयोग. म्हणजे प्रयोग पद्धतीमध्ये निरीक्षणाचा वापर सर्रास होतो. मात्र हे निरीक्षण जे आहे ते कसं असतं, नियंत्रित परिस्थितीमध्ये असतं. म्हणजे जी काही आपण निरीक्षण करणार आहोत, जी काही माहिती गोळा करणार आहोत किंवा जे काही निष्कर्ष मांडणार आहोत ते पूर्णपणे नियंत्रित परिस्थितीमध्ये केलं जातं. लक्षात येते का बघा. म्हणजे प्रयोग पद्धतीमध्ये जे वातावरण असतं किंवा जी परिस्थिती असते ती पूर्णपणे नियंत्रणाखाली असते, अंडर कंट्रोल असते
आणि अशा पद्धतीमध्ये जे काही केलेलं निरीक्षण आहे त्याला मानसशास्त्रीय भाषेमध्ये काय म्हटलं जातं? प्रयोग म्हटलं जातं. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला याच्यावर जवळपास वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये प्रश्न विचारला जातो की नियंत्रित परिस्थितीमध्ये केलेलं निरीक्षण म्हणजे टिंबाटिंबा होय. तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहावं लागेल प्रयोग. किंवा असंही विचारलं जाऊ शकेल की प्रयोगामध्ये जे वातावरण असतं किंवा परिस्थिती असते ती कोणत्या प्रकारची असते? नियंत्रित असते की अनियंत्रित असते? तर त्यामध्ये तुम्हाला लिहावं लागेल की प्रयोग पद्धतीमध्ये वापरली जाणारी जी परिस्थिती आहे किंवा जे वातावरण आहे ते पूर्णपणे नियंत्रित असतं. म्हणजे अशा पद्धतीची ही व्याख्या आपल्याला सांगता येऊ शकेल. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की प्रयोग पद्धतीचा जो आपण वापर करतोय तो इतर शास्त्रामध्ये थोडासा वेगळ्या पद्धतीचा असतो. मात्र मानसशास्त्रामध्ये वापरली जाणारी जी काही प्रयोग पद्धती आहे किंवा प्रायोगिक पद्धती आहे ते मात्र थोडंसं वेगळ्या पद्धतीने वापरलं जातं. कारण मानसशास्त्रामध्ये आपण जो प्रयोग करतो तो मानवावर किंवा मानवेतर प्राण्यावर करत असतो. आता मानवेतर प्राणी म्हणजे काय हे तुम्हाला BA भाग 1 ला शिकलेला आहात. म्हणजेच उंदीर असेल, मांजर असेल किंवा कबूतर असेल किंवा माकड असेल, तर अशा विविध प्रकारची जी काही मानवासारख्या शरीराची रचना म्हणूया किंवा ज्यांना आपण काय म्हणतो की मानवासारखीच क्रिया करणारे जे प्राणी आहेत त्यांना आपण मानवेतर प्राणी म्हणतो. आणि असेच प्राणी आपण मानसशास्त्रामध्ये प्रयोगासाठी निवडतो. आणि म्हणूनच मी काय म्हटलं की या ठिकाणी प्रयोग पद्धतीचा वापर करत असताना आपल्याला 3 प्रकारच्या संकल्पना माहीत असणं किंवा ज्ञात असणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये पहिला आहे प्रयोगकर्ता, ज्याला एक्सपेरिमेंटर म्हटलं जातं. दुसरा आहे प्रयुक्त, त्याला सब्जेक्ट म्हटलं जातं. आणि तिसरा आहे परिवर्त्य किंवा त्याला आपण परिवर्तक सुद्धा म्हणू शकतो. आणि इंग्रजीमध्ये त्याला व्हेरिएबल्स असं म्हटलं. ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या 3 संकल्पना आपल्याला मानसशास्त्रामध्ये म्हणजे सामाजिक मानसशास्त्रामध्ये देखील प्रयोग करताना विचारात घ्याव्या लागतात. तर पहिल्या तिन्ही संकल्पना आपण समजून घेऊया. पहिला आहे प्रयोगकर्ता. प्रयोगकर्ता म्हणजे जी व्यक्ती प्रयोग करते किंवा प्रयोग घडवून आणते त्याला आपण काय म्हणतो? प्रयोगकर्ता म्हणतो. दुसरा आहे प्रयुक्त. प्रयुक्त म्हणजे ज्या व्यक्तीवर किंवा ज्या प्राण्यावर प्रयोग केला जातो त्याला आपण म्हणतो प्रयुक्त. आणि परिवर्त्य म्हणजे काय? तर परिवर्त्य म्हणजे असा घटक ज्यामध्ये प्रयोगकर्ता बदल घडवूनही आणतो किंवा त्याच्यावर नियंत्रण देखील ठेवतो, असा घटक म्हणजे परिवर्त्य. किंवा त्याला आपण परिवर्तक सुद्धा म्हणू शकतो. इंग्रजीमध्ये त्याला व्हेरिएबल्स असं म्हटलं जातं. म्हणजे ह्या 3 संकल्पना ज्या आहेत त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि ह्या जर 3 संकल्पना तुम्ही समजून घेतल्या तर सामाजिक मानसशास्त्रामध्ये प्रयोग पद्धतीचा वापर करताना तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा अडथळा येणार नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या ह्या 3 संकल्पना आहेत. विद्यार्थी मित्र हो, शेवटची जी संकल्पना आहे परिवर्त्य, ह्या परिवर्त्याचे देखील आपण 3 प्रकारामध्ये वर्गीकरण करतो. ते प्रकार पुढच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला दाखवलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे स्वतंत्र परिवर्त्य, दुसरा आहे परतंत्र परिवर्त्य आणि तिसरा आहे स्थिर परिवर्त्य. पहिल्यांदा आपण स्वतंत्र परिवर्त्य म्हणजे काय बघूया. स्वतंत्र परिवर्त्य ज्याला इंग्रजीमध्ये इंडिपेंडंट व्हेरिएबल असं म्हटलं जातं. म्हणजे स्वतंत्र परिवर्त्य हा नावाप्रमाणे स्वतंत्र असतो, म्हणजे तो कोणावरही अवलंबून नसतो. म्हणूनच व्याख्या अशी करता येईल, जो परिवर्त्य त्याच्या अस्तित्वासाठी इतर कोणावरही अवलंबून नसतो, म्हणजे तो स्वतःवर अवलंबून असतो, त्याला स्वतंत्र परिवर्त्य म्हणतात. दुसरा आहे परतंत्र परिवर्त्य. परतंत्र म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला डिपेंड व्हेरिएबल म्हटलेलं आहे. डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे जो दुसऱ्यावर अवलंबून असतो किंवा तो परावलंबी असतो, त्यालाच आपण आश्रित परिवर्त्य सुद्धा म्हणू शकतोय. आता परतंत्र परिवर्त्य हा दुसऱ्यावर अवलंबून असतोय, म्हणजे कोणावर अवलंबून असतोय तर तो स्वतंत्र परिवर्त्यावर अवलंबून असतो. लक्षात येते का बघा. परतंत्र परिवर्त्य हा परावलंबी असतो, म्हणजे तो स्वतंत्र परिवर्त्यावर अवलंबून असतो. मात्र स्वतंत्र परिवर्त्य हा कोणावरही अवलंबून नसतो, तो स्वतंत्र असतो, तो स्वतःवरच अवलंबून असतो. आपल्याला महत्वाचे आहे ते म्हणजे 2 IV आणि DV. म्हणजे आपण शॉर्टकटमध्ये I आणि V म्हणणार आहोत. IV त्याला म्हटलं जातं आणि परतंत्र परिवर्त्याला आपण डिपेंडेंट व्हेरिएबल म्हणायच्या ऐवजी DV असं संबोधू शकतोय. ठीक आहे. हे 2 परिवर्त्य आपल्याला फार महत्वाचे आहेत. तिसरा प्रकार मी दाखवलेला आहे स्थिर परिवर्त्य. स्थिर म्हणजे जो स्थिर ठेवला जातो, ज्याच्यामध्ये काहीही बदल घडवून आणला जात नाही, मात्र तो प्रयोगामध्ये समाविष्ट असतो. लक्षात येते का बघा. हा परिवर्त्य स्थिर असतो, प्रयोगामध्ये समाविष्ट असतो
मात्र तो स्थिर ठेवला जातो. असा परिवर्त्य म्हणजे स्थिर परिवर्त्य. आपल्याला या ठिकाणी दोन परिवर्त्य महत्वाचे आहेत, आयव्ही आणि डीव्ही, ज्याला स्वतंत्र परिवर्त्य आणि परतंत्र परिवर्त्य असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. आपण एक उदाहरण मी तुम्हाला दाखवलेलं आहे, ते उदाहरण समजून घेऊया, म्हणजे आपल्याला स्वतंत्र परिवर्त्य आणि परतंत्र परिवर्त्य यांच्या नेमक्या ज्या काही संकल्पना आहेत किंवा त्यांचा नेमका अर्थ काय आहे तो आपल्याला समजण्यास मदत होईल. बघ, मी या ठिकाणी दोन उदाहरण दिलेले आहेत. त्यापैकी पहिलं उदाहरण मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे, हिंसक व्हिडिओचा मुलांच्या आक्रमक वृत्तीवर होणारा परिणाम. आता यावर आपल्याला काय करायचं आहे, प्रयोग करायचा आहे. प्रयोग करणं म्हणजे संशोधन करणं. लक्षात घ्या, इथं प्रयोग पद्धती याचा अर्थ आपण संशोधन पद्धती असाच घेणार आहोत. ठीक आहे. तर हिंसक व्हिडिओ पाहिल्यामुळं मुलांच्या आक्रमक वृत्तीवर काय परिणाम होतोय याबाबत आपल्याला संशोधन करायचं आहे. आणि हे संशोधन करण्यापूर्वी आपल्याला दोन परिवर्त्य शोधावी लागतात. त्यापैकी पहिला परिवर्त्य स्वतंत्र परिवर्त्य, ज्याला आपण आयव्ही म्हणतो, आणि दुसरा परिवर्त्य परतंत्र किंवा आश्रित परिवर्त्य, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये डीव्ही असं म्हणतो. तर यापैकी आयव्ही कोणता आणि डीव्ही कोणता आपल्याला शोधायचा आहे. आता मगाशी मी तुम्हाला बोललो होतो, स्वतंत्र परिवर्त्य कसा असतो, स्वतःवर अवलंबून असतो, आणि परतंत्र परिवर्त्य हा स्वतंत्र परिवर्त्यावर अवलंबून असतो. म्हणजे या ठिकाणी स्वतंत्र परिवर्त्य कोणता होईल, तर हिंसक व्हिडिओ हा काय होईल, आयव्ही होईल. ठीक आहे. आणि या हिंसक व्हिडिओचा कुणावर परिणाम होतोय, मुलांच्या आक्रमक वृत्तीवर परिणाम होतोय. म्हणजेच मुलांची आक्रमक वृत्ती काय होईल, डीव्ही होईल. कारण आक्रमक वृत्ती कुणावर अवलंबून आहे, हिंसक व्हिडिओवर अवलंबून आहे. म्हणजे हिंसक व्हिडिओ पाहिले तर मुलांच्या आक्रमक वृत्तीवर परिणाम होईल किंवा न होईल, तो नंतरचा भाग आहे, तो आपल्याला निष्कर्षामध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र या ठिकाणी डीव्ही कोणता होईल, मुलांची आक्रमक वृत्ती. कारण ही आक्रमक वृत्ती कुणावर अवलंबून आहे, हिंसक व्हिडिओवर अवलंबून आहे. म्हणून आक्रमक वृत्ती हा डीव्ही होईल, म्हणजे परतंत्र परिवर्त्य होईल, आणि हिंसक व्हिडिओ हा स्वतंत्र परिवर्त्य होईल. ठीक आहे. हे झालं पहिलं उदाहरण. आता आपल्याला दुसरंही उदाहरण तुमच्या समोर मी ठेवलेलं आहे. दुसरं उदाहरण असं आहे की प्रकाशाच्या तीव्रतेचा डोळ्यांच्या आकारमानावर होणारा परिणाम अभ्यासणे. हे याबाबत सुद्धा आपल्याला संशोधन करायचं आहे. म्हणजे प्रकाशाची तीव्रता कमी जास्त केल्यामुळे डोळ्यांच्या आकारमानामध्ये काही बदल होऊ शकतो का, म्हणजे डोळ्यांचा आकार मोठा होणं किंवा लहान होणं किंवा त्यामध्ये काहीच बदल न होणं, काय नेमका परिणाम घडतोय, हेही आपण संशोधनाच्या माध्यमातून अभ्यासू शकतोय. आता हे अभ्यासण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, मगासारखंच आपल्याला आयव्ही आणि डीव्ही शोधावं लागतील. आता या उदाहरणामध्ये आयव्ही कोणता होईल, तर आयव्ही कोणता होईल, प्रकाशाची तीव्रता. ठीक आहे. आणि डीव्ही कोणता होईल, डोळ्यांचा आकारमान. कारण डोळ्यांचा आकारमान कुणावर अवलंबून आहे, प्रकाशाच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. म्हणजे अवलंबून दुसऱ्यावर आहे म्हणून तो डीव्ही होईल, आणि प्रकाशाची तीव्रता स्वतंत्र आहे त्यामुळे तो काय होईल, आयव्ही होऊ शकतोय. म्हणजे स्वतंत्र परिवर्त्य आणि परतंत्र परिवर्त्य आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. तर अशा पद्धतीनं स्वतंत्र परिवर्त्य असो किंवा परतंत्र परिवर्त्य हे शोधल्याशिवाय तुम्हाला संशोधन कार्य हाती घेता येत नाही. आणि म्हणूनच स्वतंत्र परिवर्त्य आणि परतंत्र परिवर्त्य आणि त्यांच्या जोडीने स्थिर परिवर्त्य देखील आपल्याला अभ्यासणं किंवा ते माहीत असणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीचं निष्कर्ष म्हणा किंवा आपलं संशोधन काम चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या प्रयोग पद्धतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या संकल्पना आहेत. एक म्हणजे स्वतंत्र परिवर्त्य, परतंत्र परिवर्त्य, आणि तिसरा आहे स्थिर परिवर्त्य. ठीक आहे. यानंतर प्रयोग पद्धती ही जे काही अत्यंत महत्वाची जी अभ्यास पद्धती आहे किंवा संशोधन पद्धती आहेत, ती वापरत असताना कोणत्या कोणत्या पद्धतीचे टप्पे असतात, ते टप्प्यांचा ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्र हो, मी मगाशीच म्हटलं होतं की प्रयोग पद्धती म्हणजे संशोधन पद्धती असाच अर्थ आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर जेव्हा आपण संशोधन कार्य हाती घेत असतो, ते संशोधन कार्य हाती घेत असताना जे तुमच्या समोर मांडलेले जे 7 टप्पे आहेत, त्या 7 टप्प्यांचा वापर करून तुम्हाला संशोधन कार्य करावं लागतं. आणि अशा टप्प्यांचा वापर करून तुम्ही जर संशोधन केलं तर नक्कीच तुमचं संशोधन हे विश्वसनीय आणि यथार्थ बनू शकेल. अन्यथा काही वेळेला जर या टप्प्यामध्ये तर तुम्ही काटछाट केली किंवा काही टप्पे ड्रॉप करून नको त्या गोष्टीकडे आपण जर जास्तीत जास्त फोकस केला तर मात्र तुमचं संशोधन कुठंतरी एखाद्या
समुद्रामध्ये चुकलेल्या नावासारखं कुठेही भरकटत जाऊ शकेल आणि म्हणूनच या ठिकाणी या टप्प्यांचा वापर करून तुम्ही संशोधन करणं गरजेचं आहे, जेणेकरून चांगले आणि यथार्थ निष्कर्ष तुम्हाला भेटू शकतील. तर बघूया आपण नेमके टप्पे काय आहेत. पहिला टप्पा आहे समस्या, ज्याला इंग्रजीमध्ये प्रॉब्लेम असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्र हो, समस्या असल्याशिवाय तुम्ही संशोधन कार्य हाती घेऊ शकत नाही. म्हणजेच एखादं संशोधन करत असताना, एखादा प्रयोग करत असताना काहीतरी समस्या असावी लागते आणि ती समस्या असेल तरच त्याच्या बाबतीत तुम्हाला काहीतरी निष्कर्ष भेटू शकतील. एखाद्या गोष्टीला, एखाद्या घटनेला किंवा ज्या घटकाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्याला समस्याच नाही, मग तुम्ही काय शोधून काढणार? लक्षात येते का बघा? म्हणजे काहीतरी समस्या असेल, काहीतरी अडचण असेल तरच आपण संशोधन कार्य हाती घेऊ शकतोय. आणि म्हणूनच एखादा घटनेचा, एखाद्या घटकाचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा आपल्याला त्या घटकाशी संबंधित समस्या शोधावी लागेल, कारण समस्या हा तुमच्या संशोधनाचा आरंभ बिंदू असतो. समस्या हाच आरंभ बिंदू म्हणून ओळखला जातो. म्हणून हे ऑब्जेक्टिव्हसाठी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की संशोधनाचा आरंभ बिंदू म्हणून कुणाला ओळखलं जातं, तर संशोधनाचा आरंभ बिंदू म्हणून समस्याला ओळखलं जातं. समस्या निश्चिती करणं असं सुद्धा त्याला म्हटलं जाऊ शकतं. आणि म्हणूनच समस्या निश्चित केल्याशिवाय तुम्हाला संशोधन कार्य हाती घेता येत नाही. ठीक आहे. दुसरा टप्पा आहे अभिप्रेगम. अभिप्रेगम म्हणजे काय? इंग्रजीमध्ये त्याला हायपोथेसिस असं म्हटलं जातं. तर अभिप्रेगम म्हणजे एक प्रकारचा अंदाज. शब्द हा थोडासा उच्चार करायला थोडासा अवघड आहे, कारण तो शास्त्रीय शब्द आहे. त्याला अभिप्रेगम असं म्हटलं जातं. आपण मराठीमध्ये किंवा आपल्या दैनंदिन भाषेमध्ये त्याला आपण एक प्रकारचा अंदाज म्हणू शकतो. विद्यार्थी मित्र हो, अभिप्रेगम म्हणजे एक प्रकारचा अंदाज. हा अंदाज जरी असला तरी त्याला वास्तव परिस्थितीचा आधार असायला पाहिजे. लक्षात येते का बघा? म्हणजे तुम्ही कशाही पद्धतीचा अंदाज मांडू शकत नाही. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर राहू केतू चंद्र सूर्याला गिळतात, चकोर पक्षी चंद्राचं चांदणं पिऊन जगतो, असे काही जे अंदाज आहेत हे अंदाज म्हणजे कवी कल्पना आहेत. लक्षात ठेवा. तर अशा अंदाजांना शास्त्रामध्ये अजिबात थारा नाही. तुम्ही असे अंदाज मांडा ज्याला वस्तुस्थितीचा काहीतरी आधार असायला पाहिजे, आणि अशा आधाराला किंवा अशा अंदाजालाच आपण अभिप्रेगम असं म्हणतो. आणि विद्यार्थी मित्र हो, अभिप्रेगम हा तुमच्या समस्येशी निगडीत असायला पाहिजे. म्हणजे तुमची समस्या एक आहे आणि अभिप्रेगम तिसरंच मांडा लागलाय, असं करून चालणार नाही. म्हणून तो अंदाज मांडत असताना किंवा अभिप्रेगम मांडत असताना तो समस्येशी निगडीत असायला पाहिजे. आता अभिप्रेगमाची जर शास्त्रीय व्याख्या जर बघायला गेलं तर अभिप्रेगम म्हणजे नेमकं काय? तर एखाद्या समस्येचं उत्तर काय येईल किंवा काय असू शकेल याचा अगोदर केलेला अंदाज म्हणजे अभिप्रेगम. लक्षात येते का बघा? हा अंदाज आहे. हा अंदाज म्हणजे काय? तुमची जी समस्या आहे किंवा तुमचा जो काही निष्कर्ष येणार आहे त्याचा तुम्ही अगोदर केलेला अंदाज. मग तो अंदाज बरोबर ठरेल किंवा चुकीचा ठरेल हा नंतरचा भाग आहे, पण तो तुम्ही अगोदर मांडणं. लक्षात येते का बघा? तो अंदाज तुम्ही अगोदर मांडणं याला शास्त्रीय भाषेमध्ये काय म्हटलं जातं? अभिप्रेगम म्हटलं जातं. आणि म्हणूनच पहिला टप्पा समस्या निश्चित झाल्यानंतर दुसरा टप्पा तुम्हाला मांडावा लागतो, तो म्हणजे अभिप्रेगम. ठीक आहे. तिसरा आहे निरीक्षण, ज्याला इंग्रजीमध्ये ऑब्झर्वेशन असं म्हटलं जातं. आता समस्या निश्चित झाली किंवा त्या समस्येची संबंधित अभिप्रेगम मांडलेत की लगेच तुम्हाला निरीक्षणाला सुरुवात करावी लागते. म्हणजेच माहिती गोळा करावी लागते. तुमच्या समस्येची संबंधित जी काही माहिती आहे ती माहिती निरीक्षणाच्या माध्यमातून तुम्ही ती माहिती गोळा करू शकताय. काही वेळा या ठिकाणी प्रश्नावलीचा किंवा मुलाखत यासारख्या विविध तंत्रांचा सुद्धा आधार घेऊ शकताय किंवा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची निरीक्षणं समस्येशी संबंधित गोळा करू शकताय किंवा ते माहिती संकलित करू शकताय. चौथा मुद्दा आणि तिसरा मुद्दा एकमेकाशी रिलेटेडच आहे. माहिती संकलन म्हणजे माहिती गोळा करणं, म्हणजे निरीक्षणाच्या माध्यमातून जी काही माहिती तुम्हाला मिळणार आहे ती माहिती एकत्रित करावी लागेल. आता ही माहिती गोळा करत असताना त्यामध्ये महत्वाची माहिती, कमी महत्वाची माहिती आणि बिनमहत्वाची माहिती सुद्धा येऊ शकेल. लक्षात येते का बघा? तर अशी कमी महत्वाची माहिती तुम्हाला बाजूला करावी लागेल, बिनमहत्वाची माहिती पूर्णपणे बाजूला करावी लागेल, आणि जी आपल्या समस्येशी किंवा आपल्या अभिप्रेगमाशी निगडीत जी माहिती आहे तीच तुम्हाला माहिती त्या ठिकाणी संशोधनासाठी घ्यावी लागेल. लक्षात येते का बघा? निरीक्षण आणि माहिती संकलन एकमेकाशी निगडीत घटक आहेत की निगडीत टप्पे आहेत. या दोन्हींचा मी एकाच ठिकाणी तुम्हाला नेमकं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे समस्या निश्चित झाली की निरीक्षण करत असताना जे काही तुम्हाला निरीक्षण मिळालेले आहेत त्या निरीक्षणाच्या माध्यमातून जी माहिती गोळा झालेली आहे ती माहिती एकत्रित करावी लागेल. आणि जसं आपण चाळण लावतो एखादी वस्तू चाळत असताना, तेव्हा तशा पद्धतीची चाळण लावून जी अत्यंत महत्वाची माहिती आहे तेवढीच आपल्याला संशोधनासाठी घ्यावी लागेल.
ठीक आहे. आता सगळी माहिती तुम्हाला जी महत्वाची ती माहिती गोळा केलेली आहे आणि मग तुमचा पुढचा टप्पा येईल अभिप्रेगमाची सिद्धता, प्रूफ ऑफ हायपोथेसिस ज्याला म्हटलं जातं. म्हणजे माहिती गोळा केल्यानंतर किंवा माहितीचं विश्लेषण वर्गीकरण केल्यानंतर तुम्ही जे अगोदर अभिप्रेगम मांडलेले आहेत ते अभिप्रेगम आणि तुम्हाला मिळालेली जी माहिती आहे ती एकमेकाशी सुसंगत आहे की नाही हे पडताळून पाहावं लागेल. म्हणजे तुमचा अभिप्रेगमाची सिद्धता तपासावी लागेल. लक्षात येते का बघा? म्हणजे काय करावं लागेल, तुम्ही यापूर्वी मांडलेला जो अंदाज आहे आणि आलेलं काही जे माहिती म्हणजे जे काही निष्कर्ष आहे ते निष्कर्ष एकमेकाशी जुळतात की नाहीत हे तपासावं लागेल. म्हणजेच अभिप्रेगम सिद्ध झाला किंवा सिद्ध झाला नाही हे सांगावं लागेल. पुढचा टप्पा आहे निष्कर्ष. आता अभिप्रेगम सिद्ध झाला की नाही याचं जे काही विधान जे आहे किंवा ज्याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला कुठं मांडावं लागेल, निष्कर्ष या टप्प्यामध्ये मांडावं लागेल. म्हणजे आपण मांडलेला अभिप्रेगम सिद्ध झाला किंवा नाही हे आपल्याला निष्कर्षामध्ये नोंद करावं लागेल. ठीक आहे. शेवटचा टप्पा आहे पडताळा, ज्याला इंग्रजीमध्ये व्हेरिफिकेशन असं म्हटलं जातं. पडताळा घेणं म्हणजे काय, तर आपला निष्कर्ष खरा ठरला की खोटा ठरला याची प्रचिती घेणं. पडताळा घेणं म्हणजे प्रचिती घेणं. म्हणजेच आपण मांडलेला जो अभिप्रेगम होता तो खरा ठरला की खोटा ठरला. लक्षात येते का बघा? तर याचा पडताळा घेणं किंवा याची प्रचिती घेणं म्हणजेच पडताळा घेणं. आणि हा पडताळा प्रत्येक वेळेला आपण घेणं गरजेचं आहे. काही वेळा विद्यार्थी मित्र हो, आपण मांडलेले अभिप्रेगम आणि आलेला निष्कर्ष म्हणजे उत्तर हे काही वेळा वेगळं येऊ शकतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की आपला संशोधन पूर्णपणे फसलं किंवा चुकीचं ठरलं? तर विद्यार्थी मित्र तसं नाही. तुम्ही मांडलेला तो एक प्रकारचा अंदाज असतो. कदाचित तो अंदाजानुसार तुमचं निष्कर्ष येणार नाही, म्हणजे संशोधन चुकलं असं होत नाही. काही वेळा याच्या उलटही होऊ शकेल. म्हणजे काय, तुम्ही मांडलेला अभिप्रेगम आणि आलेला निष्कर्ष एकच असू शकेल. म्हणजे तुमचं संशोधन 100% बरोबर ठरलं का? नाही. लक्षात येते का बघा? काही वेळेला आपण मांडलेला अभिप्रेगम आणि आलेलं उत्तर वेगळं असू शकेल किंवा एकसारखं असू शकेल. म्हणजे तुमचं संशोधन कार्य पूर्णपणे फसलं किंवा पूर्णपणे बरोबर आहे असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही. काही वेळेला आपल्याला शंका कुशंका निर्माण झाल्या, काही वेळेला आपल्याला असं वाटलं की बाबा ह्यामध्ये माझं काहीतरी चुकलं असं वाटतंय किंवा काही वेळेला आपल्याला असे निष्कर्ष यायला नको पाहिजे होतं असं वाटतं, तेव्हा आपण पुन्हा एकदा पहिल्यापासून आपल्याला संशोधन कार्य करू शकताय, जेणेकरून त्याचा आपल्याला पडताळा चांगल्या पद्धतीनं घेता येऊ शकेल. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही संशोधन कार्य करत असाल तर नक्कीच ते संशोधन कार्य एक आदर्श, एक वस्तुनिष्ठ आणि एक विश्वसनीय सुद्धा म्हणून ओळखलं जाऊ शकेल. तर विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने जर 7 टप्पे तुम्ही व्यवस्थितपणे वापरले, अशा 7 टप्प्यांच्या माध्यमातून तुम्ही जर तुमचं संशोधन काम केलं तर नक्कीच एक चांगले निष्कर्ष भेटू शकतील आणि या निष्कर्षांचं एखाद्या चांगल्या नियम किंवा सिद्धांतामध्ये रूपांतर होऊ शकेल. ठीक आहे. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्र हो, निरीक्षणाच्या तुलनेत प्रायोगिक पद्धती जी आहे ती जास्तीत जास्त वापरली जाणारी पद्धती म्हणून ओळखली जाते, कारण त्याचे टप्पे ठरलेले आहेत. निरीक्षण पद्धतीमध्ये असे टप्पे नसतात. तुम्ही कधीही केव्हाही कशाही पद्धतीने तुम्ही त्या एखाद्या घटना प्रसंगाचा निरीक्षण पद्धतीचा वापर करून अभ्यास करू शकता. लक्षात येते का बघा? तिथे टप्पे असे ठरलेले नाहीत, पण प्रयोग पद्धती म्हणजे संशोधन पद्धतीमध्ये असे विशिष्ट टप्पे आहेत आणि अशा विशिष्ट टप्प्यामधूनच आपल्याला काय करावं लागतं? संशोधन काम करावं लागतं. आणि म्हणूनच ही एक सर्वोच्च दर्जाची पद्धती म्हणून ओळखली जाते, जी अनेक शास्त्रामध्ये जिला एक चांगलं स्थान प्राप्त झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया आपण आतापर्यंत आपण प्रायोगिक पद्धती, तिच्या संकल्पना असतील किंवा तिचे महत्त्वाचे असणारे टप्पे पाहिलेत. आता एवढा सगळा अभ्यास केल्यानंतर या प्रायोगिक पद्धतीचे काही गुण आहेत का, काय फायदे आहेत नेमके, ते फायदे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तुमच्या स्क्रीनवर मी जवळपास 6 फायदे दाखवलेले आहेत. पहिलं सांगितलेलं आहे की ही जी पद्धती आहे ती अचूक निष्कर्ष देणारी आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा तिचा फायदा आहे. म्हणजे इतर ज्या अभ्यास पद्धती आहेत, मग निरीक्षण असेल, मुलाखत असेल, प्रश्नावली असेल, या अभ्यास पद्धतींच्या तुलनेत जास्तीत जास्त अचूक निष्कर्ष देणारी पद्धती कोणती असेल तर ती म्हणजे प्रायोगिक पद्धती. ठीक आहे. त्यानंतर दुसरा फायदा आहे, या पद्धतीमधून जे निष्कर्ष मिळतात हे निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात आणि यथार्थ देखील असतात. विश्वसनीय म्हणजे विश्वास ठेवण्याजोगे आणि यथार्थ म्हणजे व्हॅलिड, जे अत्यंत अचूक असतात, म्हणजे अगोदर अगदी बरोबर असतात. अशा पद्धतीचा जो काही फायदा जो आहे तो प्रयोग पद्धतीचा आहे. त्यानंतर तिसरं सांगितलेलं आहे, जे मी यापूर्वीच त्याचा फायद्याचं वर्णन केलेलं आहे, ते म्हणजे प्रायोगिक पद्धतीमध्ये जी परिस्थिती असते, जे वातावरण असतं, त्याच्यावर प्रयोगकर्त्याचं पूर्णपणे नियंत्रण असतं. लक्षात येते का बघा? म्हणजे प्रयोग हा कुठे केला जातो? प्रयोग हा विशेषतः 4 भिंतीच्या आत म्हणजे प्रयोगशाळेमध्ये केला जातो. आणि प्रयोगशाळेमध्ये
जे काही वातावरण असतं या वातावरणावर किंवा त्या परिस्थितीवर प्रयोगकर्त्याचं पूर्णपणे नियंत्रण असतो. म्हणजे जोपर्यंत तो प्रयोग पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रयोग त्याला बाहेर पडू दिला जात नाही. म्हणजे ती परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली असते आणि या परिस्थितीवर नियंत्रण असल्यामुळं प्रयोग पद्धतीमधून मिळणारे निष्कर्ष जे असतात ते अतिशय अचूक असतात किंवा चांगल्या पद्धतीचे मिळतात. त्यानंतर पुढचा फायदा आहे प्रयोग पद्धतीमध्ये पुनरावृत्ती हा एक महत्त्वाचा फायदा आहे. म्हणजे मगाशी मी ज्या पद्धतीने म्हटलं की काही वेळा तुम्हाला जर असं वाटलं की आपले निष्कर्ष थोडेसे वेगळे आलेले आहेत किंवा मला थोडीशी यामध्ये शंका कुशंका वाटते, तर अशा वेळेला तुम्ही एखादा प्रयोग किंवा एखादं संशोधन पुन्हा करू शकताय, पुन्हा तपासू शकताय की आपले आलेले निष्कर्ष, आता आलेले निष्कर्ष आणि मागील निष्कर्ष काही फरक आहे का, म्हणजे याची सुद्धा तुम्ही पडताळणी घेऊ शकताय. आणि हा एक चांगला फायदा आहे जो पुनरावृत्ती प्रयोग पद्धतीच्या बाबतीत लागू होऊ शकते. निरीक्षणाच्या बाबतीत तसं होत नाही. एखादी घटना घडून गेल्यानंतर आपण पुन्हा त्या घटनेचं त्याच पद्धतीने निरीक्षण करू शकतो का? नाही. आपण निरीक्षण करू शकाल, पण त्या पद्धतीचा पहिल्यांदा ज्या पद्धतीने तुम्ही निरीक्षण पद्धतीचा वापर केला होता अगदी त्याच पद्धतीने पुन्हा त्या पद्धतीचा वापर करता येत नाही. म्हणजे निरीक्षणामध्ये जे काही निष्कर्ष मिळत असतात त्यामध्ये तफावत सुद्धा आढळते. लक्षात येते का बघा? म्हणूनच मी म्हटलेलं आहे की पुनरावृत्ती हा अजून एक प्रायोगिक पद्धतीचा चांगला फायदा सांगता येऊ शकेल. पाचवा आहे निष्कर्षाचं सामान्यीकरण होणं, म्हणजे जनरलायझेशन ज्याला म्हटलं जातं. म्हणजे प्रयोग पद्धतीमधून मिळणारे जे निष्कर्ष आहेत ह्या निष्कर्षाचं एखाद्या सिद्धांत, तत्व, नियमामध्ये सुद्धा रूपांतर होतं. विद्यार्थी मित्र हो, निरीक्षण पद्धती असो, प्रश्नावली असो, यामधून सुद्धा जे काही निष्कर्ष प्राप्त होतात त्यामधील निष्कर्षांचं सामान्यीकरण नक्कीच होतं. मात्र जास्तीत जास्त प्रमाणात सामान्यीकरण कुणाचं होत असेल तर ते म्हणजे प्रयोग पद्धतीमधून मिळणाऱ्या निष्कर्षांचं. ठीक आहे. शेवटचा फायदा मी सांगितलेला आहे सहावा, वेळ, पैसा आणि श्रम यांची बचत होते. विद्यार्थी मित्र हो, वेळेच्या बाबतीत जर बघायला गेलं तर प्रयोग हा विशिष्ट वेळेतच केला जातो किंवा करावा लागतो. निरीक्षणाच्या बाबतीत तसं नाही. कधी, केव्हा आपल्याला किंवा किती वेळ लागेल हे निश्चितपणे सांगता येत नाही. पैशाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर काही प्रमाणामध्ये तसं बघायला गेलं तर प्रयोग पद्धती थोडीशी कमी खर्चिक आहे. खरं तर काही उपकरणांची गरज आपल्याला भासते. ज्या वेळेला आपल्याला एखादा मोठा किंवा एखाद्या संकीर्ण किंवा एखाद्या गुंतागुंतीच्या घटनेवर प्रयोग करायचा असतो तेव्हा आपल्याला तिथं मशिनरी म्हणा किंवा एखादी साहित्याची गरज भासते. मात्र ॲव्हरेजली जर विचार करायला गेलं तर प्रायोगिक पद्धती थोडीशी कमी खर्चिक आहे असं आपण म्हणू शकेल. आणि शेवटचं आहे श्रमाची देखील बचत होते. फारसे श्रम करावे लागतीलच असं नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे हे प्रायोगिक पद्धतीचे फायदे आपल्याला सांगता येऊ शकेल. खरं तर नाण्याला जशा दोन बाजू असतात तसं प्रायोगिक पद्धतीला देखील दोन बाजू आहेत. जास्तीत जास्त फायदे जरी असले तर काही तोटे सुद्धा या पद्धतीचे आहेत. ते तोटे आपण बघूया आपण काय आहे. दोन तोटे मी या ठिकाणी सांगितलेले आहे. पहिला तोटा आहे सर्वच घटनांवर प्रयोग करणं अशक्य आहे. विद्यार्थी मित्र हो, सगळ्याच घटनांवर आपण प्रयोग पद्धतीचा वापर करू शकत नाही. काही गुंतागुंतीच्या गोष्टी असतात किंवा काही घटना ह्या कधीही घडू शकतात. तर अशा घटनेवर आपण प्रयोग पद्धतीचा वापर करणं शक्य नसतं. उदाहरणार्थ दुष्काळ, महापूर, सुनामी यासारख्या ज्या काही घटना असतात या घटना कधीही घडत असतात आणि या घटना घडण्याची मग आपल्याला वाट बघावी लागते आणि मग अशा घटनावर आपण प्रयोग करू शकतो का? नाही करू शकत. लक्षात येते का बघा? म्हणजे काही वेळेला त्या घटनावर आपण प्रयोग करणं अशक्य आहे. म्हणून अशा वेळेला कोणती पद्धती वापरावी लागेल? निरीक्षण पद्धतीचा वापर करावा लागेल. म्हणूनच मी काय म्हटलं की सर्वच घटनावर आपण प्रयोग करू शकत नाही. त्याला पर्याय म्हणून आपण निरीक्षण पद्धती किंवा इतर पद्धतींचा वापर करावा लागेल आणि म्हणून हा त्याचा एक दोष आहे. दुसरा आहे प्रयोगशाळेमधील वातावरण मात्र कसं असतं? कृत्रिम असतं. ते नैसर्गिक नसतं. हा एक त्याचा तोटा आहे. म्हणजे ते वातावरण आपल्याला निर्माण करावं लागतं. लक्षात येते का बघा? घटना जशा घडतात तशा पद्धतीने आपल्याला त्याचा अभ्यास करता येत नाही. तर त्या घटना आपल्याला प्रयोगशाळेमध्ये निर्माण कराव्या लागतात. वातावरण तसं निर्माण करावं लागतं आणि म्हणून प्रयोगामधील वातावरण हे कसं असतं? कृत्रिम असतं. हा एक त्याचा तोटा सांगता येऊ शकेल. तर असे मी दोन तोटे जे मला वाटतात ते तुमच्यासमोर मांडलेले आहेत. या व्यतिरिक्त हे अजून तोटे असू शकतील. पण प्रायोगिक पद्धतीमध्ये तोटे म्हणजे दोषापेक्षा फायदे जास्त आहेत हे मात्र आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आज आपण सामाजिक मानसशास्त्रामध्ये वापरली जाणारी दुसरी अत्यंत महत्त्वाची संशोधन पद्धती जिला प्रायोगिक पद्धती मी माझ्या भाषेमध्ये तिला संशोधन पद्धती म्हणून सुद्धा ओळखतो, अशा आदर्श आणि जास्तीत जास्त वापरल्या जाणाऱ्या प्रायोगिक पद्धतीचा आपण विस्तृतपणे आजच्या तासाला अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. पुढील तासाला आपण तिसरी जी अभ्यास पद्धती आहे तीही अभ्यास पद्धती वापरली जाते
ती पद्धती आहे सहसंबंध पद्धती, ज्याला इंग्रजीमध्ये कोरिलेशन मेथड असं म्हटलं जातं. या कोरिलेशन मेथडचा आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तत्पूर्वी घरीच राहा, सुरक्षित राहा आणि शासकीय आदेशांचं पालन करा. धन्यवाद.